बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातानंतर या दुर्घटनेच्या कारणांवरून आता राजकीय स्तरावर प्रश्न उपस्थित होऊ लागले। अपघाताचे प्राथमिक कारण म्हणून कमी दृश्यमानता आणि धुके सांगितलं जात असलं तरी सुषमा अंधारे यांनी या स्पष्टीकरणावर गंभीर शंका उपस्थित केल्या। त्यांचा प्रश्न सरळ आहे, जर बारामती परिसरात धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती तर दूर अंतरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये विमान हवेत घिरट्या घालताना इतकं स्पष्ट कसं दिसलं? दृश्यमानतेबाबत अधिकृत माहिती आणि उपलब्ध व्हिडिओ दृश्यांमध्ये तफावत का दिसते असा त्यांचा मुद्दा आहे। सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की अपघातानंतर लगेच निष्कर्ष काढणं योग्य नसतं, मात्र पारदर्शक आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे। त्यांनी हेही नमूद केलं की या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांची मदत घेऊन चौकशी करण्याबाबत सत्ताधारी नेत्यांकडून ठाम भूमिका का दिसत नाही। याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी केली। या चौकशीत अपघाताची खरी कारणं, विमानाची तांत्रिक स्थिती, त्यावेळची दृश्यता अहवाल आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेला संवाद या सर्व बाबींची पारदर्शक तपासणी व्हावी अशी त्यांची भूमिका आहे। दरम्यान सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडूनही या विषयावर भूमिका अपेक्षित असल्याचं म्हटलंय। हे केवळ एका कुटुंबाचं नुकसान नाही तर महाराष्ट्राचं नुकसान आहे असं अंधारे यांनी अधोरेखित केलं। अधिकृत यंत्रणांकडून अपघाताची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र या चौकशीची दिशा, पारदर्शकता आणि अंतिम निष्कर्ष कधी समोर येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। विमान सुरक्षा, जबाबदारी आणि सत्य परिस्थिती समोर येणं हीच आता सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।